गावभागमधील 30,000चे मतदान एकसंघपणे राहुल आवाडे यांनाच, बाळासाहेब कलागते। आमदार प्रकाश आवाडे यांनी यशोदा पुलाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे यावर्षी गावभाग परिसराला महापुरात दिलासा मिळाला। पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊन आपुलकी निर्माण केली। यामुळे गावभागमधील 30,000चे मतदान एकसंघपणे राहुल आवाडे यांनाच पडणार आहे, असं बाळासाहेब कलागते यांनी सांगितलं। पाहूया काय म्हणतात बाळासाहेब कलागते। नमस्कार। आज इथं इचलकरंजीच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी तडफदार आमचे उमेदवार भाजपचे राहुल आवाडे साहेब यांच्या ज्या योजनेतनं जो लाभ झाला आणि इचलकरंजीचे झुंजार आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेले काम आहेत, ह्या कामातनं जर बघितलं इचलकरंजी शहरामध्ये गावभागातलं एक उदाहरण जर सांगितलं की 7.5 कोटी रुपयाचं त्यांनी आमचं यशोदा फुलाचं जे काम त्यांनी चांगलं अत्यंत पद्धतीने केलेलं आहे। 30,000 लोक आम्ही पूरग्रस्त होते आत्ता पोतोड 2019 आणि 2020चा जर पूर बघितला, त्या पुरातून आम्हाला 30,000 लोकांना जर निवारा द्यायचं काम जर केलं असतील तर इचलकरंजीचे स्थानिक आमदार प्रकाश आवाडे यांनी फार मोठी आम्हाला मौलाची त्यांना साथ मिळाली आणि यंदा चालू यायला 72 फूट 8 इंच पाणी येऊनसुद्धा आम्हाला पुराचा धोका बसलेला नाही। 2019ला ज्यावेळेला पूर आला त्यावेळेलाही 6 इंच पाणी आलं तेव्हा चांदणी चौकामध्ये पाणी आलं। मी मुद्दाम याचा उल्लेख करतो कारण का आपल्या 8 एकरातले बंगले असतील, जयभवानी परिसर असेल, चावरे गल्ले असेल, आपले हेरलगे पानंद असेल आणि ह्याचा भाग म्हणून चंदूर रोड आणि चंदूरलासुद्धा ह्याचा लाभ मिळालेला आहे। ह्या पुराच्या बाबतीत जर बघितलं तर मी मुद्दाम उल्लेख करतो 19ला ज्यावेळेला होते आणि पुराच्या पाण्याचा ज्यावेळेला आम्हाला लाभ मोठा जे आम्हाला धक्का बसला त्यावेळेचे तात्कालीन माजी नगराध्यक्ष किशोर आवाडे यांचं मौलाचं साथ त्यावेळेला पडलेलं आहे। इचलकरंजीच्या नगरपालिकेच्या सर्व शाळा खुल्या करून त्यावेळेला त्यांनी दिले आणि खास करून त्यांनी जर म्हटले मी किशोरवहिनींचं मी आभार मानतो, त्यावेळेला नगराध्यक्ष असताना त्यांना अनेक शाळेमध्ये आम्हाला शौचालयाची व्यवस्था करून दिले, स्वच्छता दिले आणि उदाहरणं 2 टाईम जेवणाचे आमदार प्रकाश आवाडे यांनी त्या काळामध्ये आम्हाला जेवणाची व्यवस्था दिली। चिंबोना जर बघितले, लहान मुलं बघितले किशोरवहिनीने आणि त्यांची दुधाची सुद्धा व्यवस्था वहिनीने केलेली आहे। हे इत्तेद म्हणजे ह्या कामामध्ये सातत्यानं 3-4 वेळा पुराच्या ह्याच्यामध्ये आणि अण्णाने जे साहित्य वाटलं, साहित्यामध्ये 7-8 साहित्य चांगले होते, पुसणं होते, घरातलं बाबा पाणी बाहेर काढण्यासाठी भांडी दिली, त्यांनी चांगली कामं त्यांना पुराणा दिला। तो 30,000 मतदारसंघ जो आहे तो एक संघ आत्ता राहुल आवाड्यांच्या पाठीशी आम्ही राहणार, कुठल्याही परिस्थितीत आम्ही त्यांचं राहणार। त्याच पद्धतीनं अण्णांनी केलेले जे काम आहेत की पानंद रस्त्याच्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा मोठा विषय होता। पानंद रस्ते होते, तिथनं ऊस जाणार नव्हते, परवा जवळजवळ त्यांनी 2 ते 3,000 डंपर स्वतःच्या आमदार फंडातनं 3,000 डंपर करून पानंद रस्त्याची त्यांनी येण्या जाण्यासाठी त्यांनी फार मोठी आम्हाला मदत केलेली आहेत। पानंद रस्ते तसेच इलेक्ट्रिक पोलचे त्यांनी केलेले आहेत, अनेक केलेले आहेत। गावातले फिल्टर हाऊस आहे। मी पाण्याच्या बाबतीत जर बघितलं की अण्णांनी केलेले जे कृष्णा पाणी योजना, मी मुद्दाम बोलतोय, विरोधक जे म्हणतात का अण्णांनी काम केलेच नाही, खरं म्हणजे 1985 सालापासून कृष्णा योजना कैलासवासी मोरदोंडे काका यांनी योजना आखली आणि योजना करून ती कागदावर आणली, पण पुढं न्यायचं काम आमदार प्रकाश आवाडेंनी केले। त्या काळातले माजी आमदार KL मालाबादे होते, पुजारी होते, होगाडे होते, ही एक मंडळी आत्ता कशी विरोधी तुटून पडले ते अशी ती मंडळी त्या योजनेला विरोध केले आणि मूळ योजना 18 कोटीची होती, ती विरोध केल्यामुळं त्या अण्णांनी ज्या वेळेला टेंडरला काढले तेव्हा त्या योजनेची किंमत वाढून 36 कोटी रुपयाला योजना केली। हे 18 कोटीचं हे जे नुकसान झालं ह्या विरोधी पक्षांच्यामुळं हे नुकसान झालं आहे। आणि आज जे विरोधी पक्ष पाणी पिऊन जे आज नाट्यगृह चौकात जे ओरडतात, कुई करतात, हे पाणी जे आहे कृष्णेचं आणि मजलेवाडीचं पाणी आहे ते पिऊन आमची इथं त्यांनी आता आमचंच त्यांनी उदाहरणं सांगतात। मुळात कृष्णा योजना आणली कोण, पाणी आणलं कोण आणि अण्णांनी या योजना सगळ्या गावाच्या विकासासाठी आणलेल्या आहेत। मी किशोरवहिनींचं सुद्धा खास करून क्लस्टर योजना अण्णांनी आणली। क्लस्टर योजनेतनं गावातल्या त्या काळात पाण्याच्या 5 टाक्या झाल्या, फिल्टर हाऊस झाले की शेविंग टँक 2 झाले। वहिनीने केलेले योगदान आहे, त्या काळातसुद्धा वहिनींना समर्थ साथ देणारे आमदार प्रकाश आवाडे होते आणि त्या काळात त्यांनी भरघोस निधी करून त्यांनी आणलेला आहे। म्हणून यंदाचे राहुल आवाडे यांना प्रचंड मतानं निवडून द्यायला अशी मी आशा बाळगतो। महानकरी न्यूजसाठी सुभाष बसमेसह विकास लवाटे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।